तर मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम तेल टाकणार आहोत. तर बघा, आपण आता पातेल्यामध्ये तेल टाकणार आहोत. तेलाला आपण गरम होऊ देऊयात छानपैकी. तेल गरम झालेलं आहे, तर आपण आता याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. कांद्याला छानपैकी असं इथं तेलामध्ये परतून घेऊयात. तर बघा, कांदा आता परतवायला चालू आहे. तेलामध्ये छानपैकी असा परतून घेऊयात. आता नंतर आपण याच्यामध्ये तसेच तर बघा, आता आपण छान असा आता कांदा भाजून झालेला आहे. तर बघा, मी तुम्हाला एकदम क्लिअरली दाखवतो या ठिकाणी. तर बघा, थोडासा लालसर होऊ देऊयात कांदा आपण. तर आता तसेच बघा, याच्यामध्ये आपण आता मिरची टाकणार आहोत. मिरच्यांना सुद्धा छानपैकी असं तेलामध्ये परतून घेऊयात. तर बघा, मिरच्या परतून झाल्या की याच्यामध्ये आपण टमाटर टाकलेले आहेत. यांना सुद्धा छानपैकी असं तेलामध्ये परतून घेऊयात. बघा, एक छान असा लुक या ठिकाणी भाजीचा आपल्याला पाहायला मिळतोय. एकच नंबर इथे व्ह्यूज आपल्या बिर्याणीच्या रेसिपीचा येतोय. तर बघा, आता आपण लगेच याच्यामध्ये लसूण अद्रकची जी पेस्ट आपण बनवलेली आहे उकडीमध्ये, ती आपण आता याच्यामध्ये ॲड करतो आणि त्याला सुद्धा एक छान असं तेलामध्ये परतून घेऊयात. तर बघा, खूप असं साध्या आणि सोप्या सरळ गावरान रेसिपीमध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत. तर बघा, तसेच याच्यामध्ये आपण खडा मसाला जो की बिर्याणीसाठी लागतो तो सुद्धा टाकलेला आहे. छानपैकी याला मसाल्या आपल्या तेलामध्ये म्हणा, याच्यामध्ये पूर्णपैकी असं मिक्स करून घेऊया. हा काळा मसाला घरगुती आपण इथे टाकलेला आहे, आपण पाहू शकता. खूप छान असा सुगंध आहे या ठिकाणी येतोय मला. ओ, एकदम छान. हे सगळं काही असं परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण होऊ द्या थोडं 2-3 मिनटं. थोडंसं हळदी पावडर इथं आपण टाकणार आहोत. तर बघा, तसेच आपण आता चिकनसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत छानपैकी. तर बघा, आपण आता चिकन टाकले आणि छान असं इथे आपण परतवून घेणार आहोत. बघा, हे चिकन आहे. चिकनला छानपैकी असं आपण आता मिक्स करून घेऊयात तेलामध्ये. बघा, आता हे छानपैकी असं मिक्स होत आहे. एकच नंबर इथं आपली बिर्याणी होणार आहे आजची चिकन बिर्याणी रेसिपी.
मीच बनवते, पण सध्याच माझ्या आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बिर्याणीला बघून अशी खूप अशी भूक अशी मला लागलेली आहे. बघा बघा, किती छान असा व्ह्यू या बिर्याणीचा आपल्याला इथं रेसिपीचा पाहायला मिळतोय. तर आपण आता याच्यामध्ये पाणी ॲड करतोय, जे की आपल्याला बिर्याणीला लागणार आहे. पहिले आपण असं पाणी टाकून घ्यायचं आणि छानपैकी अशी उकळी येईपर्यंत आपल्याला इथं थांबायचं आहे, एक 5 मिनिट. तर आपण मित्रांनो, मी विजय स्वागत करतो आपल्या व्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे विजय ब्लॉग्स मराठी. तर आज आलोय माझ्या काकाच्या घरी मी, आणि आमचा बेत बनलेला आहे चिकन बिर्याणीचा. तर तसेच आपण इथं पाहू शकता, हे बघा, तांदूळ आहेत, चिकन आहे, आणि चिकन आपलं बिर्याणी बनवण्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते इथं आपल्या समोर आहे. खूप साधी आणि थोडा वर करा, साधी आणि सिंपल प्रकारे आपण बिर्याणी, चिकन बिर्याणी बनवणार आहोत. तर तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर चला आता आपण आता चिकन बनवण्याची सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता, आपण साध्या सोप्या सरळ घरगुती पद्धतीने मिरच्या कट केल्या, टमाटे कट केलेत, आणि ही लसण अद्रक पण इथं कुटून घेतलेली आहे. तसेच आता आपण लगेच चिकन सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत, आणि हे तांदूळ आहे ते सुद्धा आपण धुवून घेणार आहोत. तर आपण कंटिन्यू राहा आपल्या रेसिपीमध्ये. वरती करा, वरती. आपण आता कंटिन्यू राहा. आता लगेचच आपण बिर्याणी बनवायच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहोत. तर मंडळी, या ठिकाणी पाहू शकता, आपल्या बिर्याणीला छानपैकी अशी बिर्याणी आपली या ठिकाणी उकळी आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये येत आहे, आणि तांदूळ शिजत आहे बिर्याणीमध्ये. चिकन बिर्याणी ही आपली इथे तयार होत आहे. आपण पाहू शकता, एकदम गावरान पद्धतीने, साध्या सोप्या आणि सरळ, जास्त काही मसाल्याचा वापर सुद्धा या ठिकाणी आपण केलेला नाहीये. तर आता आपण जेवताना डायरेक्ट भेटूया. इथं आपण आता जेवणास सुरुवात करत आहोत. ही बिर्याणी आपण पाहू शकता, आपल्या साध्या घरच्या घरी आपण ही छोटीशी एक मिनी पार्टी म्हणून आमच्या मित्र परिवारामध्ये आम्ही ही केली आहे. त्याचबरोबर हा रस्सा आहे भाजीचा, बिर्याणी सोबत आपण या तुम्ही सुद्धा जेवायला. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर मात्र करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.